एक आमदार म्हणून, कारण का महाराष्ट्राच्या भावना आम्ही बोलून दाखवत असतो. आमच्या काही घरचं काम नाही. म्हणजे उद्या मी येऊरचा विषय मांडला किंवा ते भावली डॅमचा विषय मांडला, ते माझी जमीन नाही, माझं घर नाही, काय नाही काय नाही. पण हे सगळं ऐकताना आपला मंत्री बसलाय आणि आपण इथे बसलो, आपल्याला काहीतरी जबाबदारीने काम करायचंय हे दिसतं. पण आजकालचं चित्र म्हणजे सावरकर साहेब, मी तुमचं मनापासून आभार मानतो की कमीत कमी हे बोलत असताना तुम्ही टाळ्या तरी वाजवल्या. म्हणजे त्याही बाकावरच्या आमच्या भावना काय त्या समजतायत की असं तुम्ही अवमूल्यन करू नका हो सभागृहाचं.